बऱ्याच जणांना B12ची डिफिशियन्सी असते आणि ते त्याकडे अंडरएस्टिमेट करतात, कारण समजत नाही. B12ची डिफिशियन्सी म्हणजे आपल्याला जर कमजोरी असेल तर त्यामध्ये मेन म्हणजे आपल्याला त्या सिग्नल्स काय असतात, तर आपल्याला टिंगलिंग म्हणजे मुंग्या येणे, हातपाय सुन्न पडणे, त्वचा कोरडी पडणे, अचानक असं थोडंसं थांबल्यासारखं वाटणे, म्हणजे B12 डिफिशियन्सीमुळे सगळ्यात आधी आपलं ब्रेन फंक्शन, नर्व सिस्टम डॅमेज होते. म्हणून B12 डिफिशियन्सी असेल तर ब्लड टेस्ट करा, तुमची B12ची लेवल माहिती करून घ्या. कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅब्लेट्सही घ्या किंवा इंजेक्शनही घ्या. आणि ते रिकवर करण्यासाठी बेस्ट ऑप्शन ॲनिमल फूड आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी जे सिरियल्स असतात ते सिरियल्स बनवून रोज डेली खावं लागते. ॲनिमल फूड वीकली खाऊन तुम्ही तुमची B12ची लेवल मेंटेन करू शकता. परंतु मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की B12 डिफिशियन्सी असेल, D3 डिफिशियन्सी असेल, हे ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्ही अंडरएस्टिमेट करू नका. कारण B12मुळे डायरेक्ट ब्रेन फंक्शनला, नर्व सिस्टमला प्रॉब्लेम होतो. आपल्या B12ची डिफिशियन्सी समजल्यात आपल्याला रोजचा डेली डोस 250 mcg ते 500 mcg एवढा आवश्यक असतो आणि तो आपल्या आहारातून मिळत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन घेऊन ती लेवल मेंटेन करा आणि नंतर प्रॉपर न्यूट्रिशनला डाएट घ्या आणि B12 रिकवर करा. ही एक चांगली सुरुवात असेल तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी. B12ला अंडरएस्टिमेट करू नका. थँक्यू.